नमस्कार मित्र हो. त्रिधाराच्या पावनभूमीवरून अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची घटना बातमी या निमित्तानं मुलाखत निखिल खंडूगुरू यांचं IFC याच्यामध्ये महाराष्ट्रात पहिले आणि देशात 12वे आलेले आहेत. त्याबद्दल मराठवाडा नेता मीडिया हाऊस, मराठवाडा नेता यूट्यूब आणि दैनिक मराठवाडा नेताच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि नमस्कार. तुम्ही समाजातील इतर विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे अभ्यास करावा, तुम्हाला अभ्यासामध्ये काय काय ऑब्स्टॅकल येतात आणि काय काय विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी असं आपल्याला वाटतं? सर्वप्रथम परीक्षा जी असती ती 1 वर्ष पूर्ण चालते. अच्छा. आणि खूप वेळेला सिलेबस खूप वास्ट असतो आणि विविध विषयांवर आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर ह्याच्यामध्ये सातत्य हे सगळ्यात महत्वाचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला असणारा एक आत्मविश्वास हा खूपच महत्वाचा ठरतो. आणि हे सगळं करत असतानाही आपण अभ्यास एक लक्ष देऊन आणि टार्गेटेड करावा लागतो, जेणेकरून आपण प्रत्येक गोष्ट आपण पाठ करू शकत नाहीत किंवा प्रत्येक गोष्ट आपण अभ्यासही करू शकत नाहीत. तर मग ते काय विचारतात आणि कशा प्रकारे आपण त्याच्या अनुषंगाने कॉन्सेप्ट बिल्डिंग करू शकतो हे करणं खूप महत्वाचं असतं. तर ह्याच्यामध्ये सातत्याचा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा आणि एक ओव्हरऑल ध्येय चिकाटी ह्याचा खूप महत्वाचा रोल ठरतो. अच्छा. तर याला आपण अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका घेत असताना काही विषय ठरवायचे असतात की कसं? हो, ह्याच्यामध्ये परीक्षा पद्धती इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या ह्याच्यामध्ये अशी असते की ही परीक्षा UPSCच कंडक्ट करते. आणि ही इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ही ऑल इंडिया सर्व्हिसच आहेत, जशी की IAS आणि IPS आहे. तर ह्याची जी प्राथमिक परीक्षा ज्याला आपण प्रिलिम्स म्हणतो ती सगळ्या सर्व्हिसेस करता एकच असते. अच्छा. मग त्याच्यानंतर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचं स्वरूप थोडंसं टेक्निकल असल्यामुळे ह्याची मेन्स असते ती थोडीशी वेगळी असते, वेगळी परीक्षा असते ह्याच्यामध्ये. अच्छा. तर त्याच्यामध्ये 2 पेपर हे GK आणि इंग्लिशचे असतात, म्हणजे जनरल स्टडीज आणि इंग्लिशचे असतात. आणि बाकीचे 4 पेपर हे 2 ऑप्शनल सब्जेक्ट मधून आपल्याला घ्यावं लागतात. अच्छा. तर मी ह्याच्यामध्ये फॉरेस्ट्री आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हे 2 विषय घेऊन पास झालेलो आहे. अच्छा. तर साधारणतः आता हा अभ्यास करत असताना तुम्ही झालात तर विद्यार्थ्यांनी काय काय दक्षता घ्यायला पाहिजे, कुठला अभ्यास करायला पाहिजे, गुगलवरनं काय, पुस्तकं कोणते किंवा क्लासेस कुठं लावावे असं तुम्हाला वाटतं? मी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस करता वेगळे कोणते क्लासेस जॉईन केले नव्हते. मी सिव्हिल सर्व्हिसेस करता पण कुठलेही क्लासेस जॉईन केले नव्हते. मी पूर्णतः सेल्फ स्टडीवरच कॉन्सन्ट्रेट केलं. आणि माझा ह्याच्यामध्ये फोकस जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे पूर्णतः प्रिव्हियस इयर क्वेश्चन, एक्झामची डिमांड आणि एक टार्गेटेड कॉन्सेप्ट बिल्डिंग अप्रोच ह्याच्यावरच होता. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन, एक्झामचं नेचर, एक्झामचं पॅटर्न या गोष्टी लक्षात ठेवून स्वतःची बुद्धी वापरून जर समजा अभ्यास केला तर खूप जास्त उपयोगी ठरू शकतो. कारण की क्लासेसमध्ये अशामध्ये असं आढळून आलेलं आहे की टार्गेटेड अप्रोचच्या ऐवजी सगळं काही शिकवायचा प्रयत्न करतात आणि एक्झामची डिमांड तशी नाहीये. पण आपण जर समजा स्पेसिफिक टार्गेट, स्पेसिफिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले तर मग आपण टार्गेटेड स्टडी पण करू शकतो आणि आपण जी एक्झामची डिमांड असते ती पण मीट करू शकतो. अच्छा. तर आता हे सर्व करत असताना शालेय जीवनापासून पाया भक्कम का, म्हणजे मॅट्रिकला 35% वाले वगैरे मुद्दे सक्सेस होऊ शकतात का, आणि तुमची शालेय महाविद्यालयीन कशा प्रकारे अभ्यास केलायचेही थोडं सांगावं. आता ह्याच्यामध्ये UPSC जे आहे त्याला मी नेहमी सांगतो की UPSC इज अ ग्रेट इक्वलायझर. म्हणजे त्याला फरक बसत नाही की तुम्ही शालेय जीवनामध्ये 35% वाले आहात का शालेय जीवनामध्ये 95% वाले आहेत. पण UPSC नेहमीच कष्ट, हार्डवर्क, डिसिप्लिन या गोष्टींना रिवॉर्ड करतं. तर शालेय जीवनामध्ये किंवा महाविद्यालयीन
जीवनामध्ये आपण या गुणांना इंटरनलाइज केलं हम्म. तर नक्कीच ते UPSCच्या जर्नीमध्ये आपल्याला म्हणजे पुरेपूर उपयुक्त ठरतात. हम्म. आता स्वतः माझं सांगायचं झालं तर मी नेहमीच हुशार नाही म्हणता येणार, पण मी नेहमीच अभ्यासात ठीक होतो. हम्म. ह्याच्यातून 10वीला पण मला 95-96% होते. 12वीला पण मी त्याच्यानंतर 12वी नंतर मी IIT रुडकी मधून मी BTech आणि MTech केली, की जी एक भारतामधली एक खूपच प्रेस्टिजियस इंजिनिअरिंग कॉलेज आहे. हा. त्याच्यानंतर मी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये, जशी गेटमध्ये पण माझी 300 रँक होती. मी CAT, ZAT ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये मी नेहमीच अव्वल ठरलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की माझी जी एक टार्गेटेड अप्रोच होती आणि माझं जे एक लक्ष होतं की मला एक डिसिप्लिन सोबत काम करायचं आहे, एक डिसिप्लिन सोबत अभ्यास करायचा आहे, आणि या सगळ्यांमध्ये माझ्या कुटुंबाचे आणि मुख्यतः आमच्या गुरूंचे, देवांचे आशीर्वाद हे खूपच महत्त्वाचे ठरलेले आहेत. आता हे ज्या दिवशी तुम्हाला कळलं, कारण क्युरियोसिटी खूप असते, हे तुम्ही वेबसाईट बघितली का तुम्हाला कोणाचा फोन आला, म्हणजे कसं कळलं तुम्हाला फर्स्ट इन्फॉर्मेशन? तर आता ह्याच्यामध्ये असं आहे की मी आणि माझे वडील आम्ही बाहेर जात होतो. तर माझ्या एका मित्राचा मला फोन आला. त्याने मला सांगितलं की अरे तो मूळचा मुख्यतः राहणारा गोरखपूरचा आहे. तर आम्ही हिंदीमध्येच बोलतो. तर मग तो म्हणला की अरे भैया जी आपने तो बिल्कुल फोड़ी दी है, आपका तो 12 रैंक आया है. तर मग मी त्याला पुन्हा एकदा कन्फर्म केलं, अरे तुमको पता है क्या कि हमारा नाम क्या है? उसने कहा कि हाँ, आपका नाम कैसे भूल सकते हैं. तर मग मी पुन्हा त्याच्यानंतर वेबसाईटवर निकाल चेक केला आणि मग त्याच्यानंतर मग नेक्स्ट 2 तासामध्ये अनेक लोकांचे फोन आले आणि मग सगळीकडे हर्षोल्लास तर होताच होता. आता या निकालानंतर आपलं शिक्षण संपलं का जबाबदारी वाढली, तुमचं काय मत आहे? आता निश्चितच जबाबदारी वाढलेली आहे, कारण की मुख्यतः ही जी सेवा आहे ती पर्यावरण, जैवविविधता आणि वन ह्यांच्याशी निगडीत आहे. आणि आपण जी दुष्काळ पाहतो आहेत किंवा हीट वेव्स पाहत आहेत किंवा जे जलवायू परिवर्तन आपण ज्याला क्लायमेट चेंज म्हणत आहेत, या परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींची जी एक महत्व आहे ते वाढणारच आहे. आणि मी नेहमीच ज्या गोष्टी मॅटर करतात त्याच्याबद्दल काम करण्याकरता अग्रेसर आहो. तर माझी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ही माझी चॉईसही होती, मला आवडही होती, आणि मला वाटतं की फ्युचर ह्याच्यामध्ये म्हणजे खूपच एमर्जिंग आणि मोस्ट इम्पॉर्टंट सर्व्हिस राहिली. तर ह्याच्यातून मी स्वतः म्हणजे मला वाटतं की केवळ देशाकरताच नाही तर पूर्ण जगाकरता ही गोष्ट खूपच महत्त्वाची ठरेल. आणि परिपूर्णतेनं म्हणजे जी माझ्या वडिलांचे आणि आपल्या गुरूंचे आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाने काम करण्याकरता अग्रेसर राहील. दिवसेंदिवस अधिकारी IAS, IPS, नंतर IAS, IPS होत असताना पद मिळेपर्यंत विद्यार्थी खूप चांगलं वागतात आणि नंतर मात्र ते माणूस राहत नाहीत. याबद्दल तुमचं काय मत आहे? अनफॉर्च्युनेटली काही प्रसंग असे आपण पाहतो की ज्याच्यामध्ये ऑफिसर रहित म्हणजे माणुसकी किंवा माणुसकी रहित ऑफिसर अशा दोन्ही गोष्टी दिसून येतात. परंतु तसं असतानाही सिव्हिल सर्व्हिसेस आहे किंवा फॉरेस्ट सर्व्हिसेस आहे ती आपल्या लोकशाहीची, डेमोक्रेसीची एक स्टील फ्रेम बनूनच राहिलेली आहे. आणि आपण कित्येक उदाहरणं आहेत की खूप अधिकाऱ्यांनी, ऑफिसर्सनी केवळ समाजाकरताच नव्हे तर देशाकरता, राष्ट्राकरता, सुरक्षेकरता म्हणजे आपल्या ड्युटीजच्या पलीकडे काम केलेलं आहे. तर आपण त्यांचा आदर्श घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन जर समजा आपण पुढे काम केलं तर आपण निश्चितच एक समाज म्हणून, एक व्यक्ती म्हणून आणि एक राष्ट्र म्हणून आपण विकास करू शकतो. भारताचं वन किती आहे, महाराष्ट्राचं वन किती आहे आणि फॉरेस्ट डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होण्यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटतंय? आपली जी एक नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी 1988 आहे त्याच्यामध्ये आपण 33% वन असावं असं आपलं टार्गेट आहे आणि त्याच्याबद्दल आपण अग्रेसर पण आहेत. गेल्या 2 दशकांमध्ये आपण 16%हून सध्या 24%वर आपण लँडच्या ह्याच्यामध्ये आपण फॉरेस्ट कव्हर आणलेलं आहे. अच्छा.
आणि मला असं वाटतं की निश्चितच आपण 33% जे टार्गेट आहे ते अचीव्ह करण्याच्या दिशेने आपण एक वाटचाल खूप पॉझिटिव्हली करत आहेत. महाराष्ट्रामध्ये ते 16% 17%च्या आसपास फॉरेस्ट आहे आणि हे सगळं वाढवण्याकरता आपण मुख्यतः लँड हा खूपच सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. तर आपल्याला वन वाढवायचं आहे पण जमीन कुठं आहे हा खूप मोठा प्रश्न असतो. तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर समजा सामाजिक वनीकरण किंवा शहरी वनीकरण अशा गोष्टी केल्या तर जे शहरामध्ये हीट वेव्ह, शहरामध्ये पूर, शहरामध्ये पाण्याची कमतरता या समस्यांवरही निकाल होईल आणि त्यातच जे जलवायू परिवर्तन किंवा क्लायमेट चेंजला आपण जे फाईट करत आहोत ती आणखीन अग्रेसिव्हली फाईट होऊ शकते. बरं, ज्या विद्यार्थ्यांना IAS IPS किंवा IFR जे व्हायचं आहे तर त्यांनी काय काय म्हणजे प्रिकॉशन घ्यावे असं आपण सांगू इच्छिता? प्रिकॉशन घेताना सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे की हे परीक्षाच काही आयुष्य नाहीये आणि आयुष्यच काही परीक्षा नाहीये हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. जर आपण हे ठरवलं की आपल्याला एक ध्येय करायचं आहे तर आपण निश्चितच त्याच्याकरता डिसिप्लिन, हार्डवर्क, मेहनत, चिकाटीच्या सगळ्या गोष्टी लागतात, सगळे लोक करतातच. परंतु त्याच्याबरोबरच आपण कुठं ना कुठंतरी जे मेंटल हेल्थ ह्याला आपण दुर्लक्ष करत डिप्रेशनमध्ये किंवा निगेटिव्हिटीमध्ये लोक जातात. कारण की परीक्षा अशी आहे की कॉम्पिटेटिव्ह नेचरच असं आहे की खूप वेळेला आपण प्रत्येक वेळेला आपण सक्सेस होतोच असं नाही. तर आपण खूप वेळेला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह आउटलुक घेऊन जर आपण तयारी केली तर सक्सेसचे चान्स वाढत जातात आणि इन केस ऑफ फेल्युअर सुद्धा आपण खचून जात नाहीत. आणि ह्या सगळ्यामध्ये कुठं ना कुठंतरी आपल्याला म्हणजे परिवाराची जोड, मित्रांची जोड आणि मुख्यतः अध्यात्माची जोड ही खूपच महत्वाची असते की जेणेकरून आपण जे निगेटिव्ह मूल्य आहेत, निगेटिव्ह तत्व आहेत त्याच्यापासून आपण दूर राहतो आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या आजूबाजूची राहते, जेणे की आपण निगेटिव्ह ऑराला, निगेटिव्ह वाईब्सला तर आपण दूर ठेवतोच, परंतु आपण अपयशांवर मात करून आपण प्रत्येक वेळेस नवीन यश, नवीन उंचाई गाठू शकतो. निखिलजी, खूप खूप धन्यवाद. आता आपण ऑगस्टमध्ये ट्रेनिंगला जाणार आहात. हो. किती दिवसाची ट्रेनिंग आहे? आता ही टोटल ट्रेनिंग असेल 24 महिन्याची. अच्छा. त्याच्यामध्ये 4 महिने मसुरीमध्ये जी ऑल फेमस लबासना आहे जिथे सगळ्या ऑल इंडिया सर्व्हिसेसची ट्रेनिंग होतात तिथे एक फाउंडेशन कोर्स असेल. त्याच्यानंतर 16 महिन्याची स्पेशलाइज ट्रेनिंग ही इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अकॅडमी देहरादून मध्ये असते. त्याच्यानंतर 4 महिन्याची ट्रेनिंग ही स्टेट अटॅचमेंट बरोबर असते. अशा प्रकारे 24 महिन्याची ट्रेनिंग या सर्व्हिसेस बद्दल असोसिएटेड असते. आपणाला खूप खूप शुभेच्छा. आम्हाला निखिल पास झाला नाही तर आम्हाला सत्यजित पास झाला असं वाटतं. मला जेव्हा गुरुनी सांगितलं की असा असा निकाल लागला खूप आनंद झाला. आणि आपण येणाऱ्या काळात प्रकृतीची काळजी घेत कुटुंबाचं लक्ष देत भविष्यात उत्तुंग भरारी घ्यावी हीच मराठवाडा नेता मीडिया हाऊस, मराठवाडा नेता परिवार आणि बद्दल परिवाराच्या वतीनं खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.